नाही, आम्ही आता त्याबाबत सध्या संपूर्ण माहिती घेतलेली आहे. शक्तिपीठामुळे बऱ्याच गावांमध्ये जवळजवळ या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 6 तालुक्यांमधून हा शक्तिपीठाचा महामार्ग जातो आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जमिनी या त्याच्यामध्ये अधिग्रहण केल्या जाणार आहेत असं आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळं ज्या लोकांच्या भावना असतील त्या डावलून आपण काम करावं या मताचं मी नाही आहे. आम्ही सर्वजण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडं ऑलरेडी या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. या मार्गाला स्थगिती मिळावी ही भूमिका आमची सुद्धा असणार आहे. राष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, एक हाती सत्ता आमच्या हाती आहे, अशा पद्धतीने दररोज त्यांचं विधान चालू आहे. कसं बघताय? ते जरी शरद पवार देखील म्हटलंय की सरकार मला बदलायचं आहे, ते जरी बोलत असतील तरी त्यांच्यामध्ये सुद्धा समन्वय नाही आहे हे आपल्याला कालच पाहायला मिळालं असेल. त्यांनी स्वतंत्र बैठक घेतलेली आहे, ते सगळ्या जागा लढवू इच्छित आहेत. इतरही दोन्ही पक्ष आहेत तेही सगळ्या जागा लढवू इच्छित आहेत. म्हणणं सोपं आहे परंतु अजून त्याला कालावधी आहे. पुढं जात जाईल तसं त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक वेगळ्या विचाराचे लोक आहेत, ते स्वतंत्र होतील. आणि आमची मात्र महायुती अभेद्य आहे, एकत्र आम्ही पुढे जाऊ. आपली उमेदवारी जाहीर केली आहे. येथे भाजपकडनं समाजित राजे देखील इच्छुक आहेत. दोघंही महायुतीमध्ये आहेत. क्लॅशेस होण्याची आता शक्यता आहे. कसं यावर तोडगा निघाला? हे बा, झालेल्या लोकसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवलेली आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा काल परवा जे आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्टेटमेंट दिले यामध्ये महायुती म्हणूनच विधानसभेला सामोरं जायचं आहे असं आत्ता तरी घोषित केलेलं आहे. अजून 3-4 महिने कालावधी आहे. या दरम्यान आता काय निर्णय होतील हे वरिष्ठ पातळीवर ठरले जातील. अजून त्याबाबत कोणतीही चर्चा नाही. विशेष करून त्या ठिकाणी विधानसभेचं चित्र अनेक होर्डिंगवरती पाहायला मिळालं. आगामी काळात कोल्हापूरमध्ये कृष्णराज याच्या माध्यमातून नवीन चेहरा पाहायला मिळाला. कृष्णराज महाडिक हे मराठीमधले एक सर्वात प्रसिद्ध यूट्यूबर महाराष्ट्रातले झालेले आहेत. मराठी भाषेमध्ये यूट्यूब व्हिडिओ बनवणारे त्यांची लोकप्रियता अफाट आहे आणि त्यामुळं त्यांचा हा वाढदिवस काल आपण पाहिला असेल की हजारो लोक त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी 8 दिवस आधीपासून सगळा कार्यक्रम सुरू होता. काल तो कार्यक्रम झालेला आहे. युवा आहे, ऊर्जा आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक आले होते. काही ठिकाणी असे होर्डिंग लागले असतील तर काही त्यांच्या समर्थकांनी किंवा प्रेमापोटी असे काही होर्डिंग्स लागले असतील. आता आपण लोकांच्या भावनेचा आदर करायचा असतो, कुणाला काय बोलायचं नसतं, परंतु सध्या तरी असं काय चित्र नाही आहे. नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये 3 लोकसभेची जबाबदारी माझ्यावरती होती. कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा याचा एक क्लस्टर केला होता आणि या क्लस्टरचा मी प्रमुख होतो. या 3पैकी 2 जागा भारतीय जनता पार्टीनं, महायुतीनं आम्ही विजय झालेलो आहोत. सातारची जागा आपण जिंकलेला आहोत, हातकणंगलेची जागा जिंकलेला आहोत आणि कोल्हापूरच्या जागेमध्ये जो पराभव झालेला आहे. तर विधानसभा निशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून त्याची माहिती घेणं, त्याची कारणं शोधणं, कशामुळं पराभव झाले, भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कसं त्याला सामोरं जायचं, अशा अनेक बाबी आपल्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी यासाठी वेळ दिलेला आहे. आज एक लोकसभा आहे, उद्या एक लोकसभा, परवा, अशा 3 लोकसभेचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे. ऑर्गनायझरमध्ये जो लेख आलेला आहे त्या लेखावरून असं कळतं की अजित पवारांना आपल्यासोबत घेतल्यामुळे थोडं ब्रँडला धक्का लागलेला आहे. तर त्याचा इफेक्ट कोल्हापूरच्या आता येणाऱ्या निवडणुकीवर काय होणार? तुम्ही स्वबळावर लढणार किंवा झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी ही महायुतीसोबत होती. इथले जिल्ह्यातले सर्व नेते महायुतीसोबत होते. इतर राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय झालं याची मला कल्पना नाही, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीनं महायुतीसोबत चांगलं काम केलेलं आहे. आधी फडणवीस साहेब असा निर्णय घेतील का किंवा निश्चित काल जे उपमुख्यमंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे यामध्ये आम्ही मार्ग काढत आहोत आणि वेगानं काम सुरू आहे, गतीनं त्यामध्ये आम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यात सगळे सोयरे शब्दाचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मग मला वाटतं या विषयावर काम सुरू आहे आणि लवकर त्या बाबतीत निर्णय होईल. पक्षाने जर आदेश दिला तर कृष्णराजला विधानसभा लढवायला वडील म्हणून तुम्हाला काय इच्छा? पक्षानं आदेश दिला तर कृष्णराज महाडिक निवडणूक लढवतील. वडील म्हणण्यापेक्षा मी भाजपचा एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून मी त्याचा प्रचार करेन.